वर्षा बंगल्यावर अखेर महायुतीतल्या 2 महत्त्वाच्या जागांचा तिढा सुटला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला। ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यावर एकमत झालं। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरूच आहे। भविष्यात आपलं जमणार नाही अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेऊ नये असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। आपण हुकुमशाही विरोधात एकत्र आलो होतो, मात्र तुमचं आमचं जमलं नसेल तरीही आम्ही आंबेडकरांवर बोलणार नाही। तसंच आंबेडकरांनी राऊतांवर केलेल्या आरोपात तथ्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। हिंगोलीतील महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांचं जाहीर झालेलं तिकीट कापलं गेलंय। मात्र त्याआधीच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आला बाबूराव हे गाणं गात बाबूराव कोहलीकरांना हिंगोलीचं तिकीट मिळणार असल्याचे संकेत दिले होते। तर बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जो मोदींचा नाही तो जनतेचा नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली। उन्मेष पाटील यांनी शिवबंधन बांधत शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला। त्याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी उन्मेष पाटील यांच्याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यातूनच उन्मेष पाटील यांनी भाजपमधून शिवसेना ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया जळगाव लोकसभेच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी दिली। उन्मेष पाटील शरीरानं ठाकरे पक्षात गेलेत, मनानं ते भाजपमध्येच आहेत असं त्या म्हणाल्या। खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंचं शिवबंधन बांधल्यानंतर त्यांच्या जळगावच्या संपर्क कार्यालयातील भाजपचं बॅनर आणि चिन्ह हटवण्यात आलं। उन्मेष पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर आणि चिन्ह हटवण्यात आलं। नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळांच्या उमेदवारीला अखिल भारतीय पुरोहित संघ आणि ब्राह्मण महासंघानं विरोध केलाय। ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळ सरस्वती विरोधक असल्याचं सांगत त्यांना कुठल्याही परिस्थितीत दिल्लीला पाठवू नये असं आवाहन केलंय। तो पुरोहित संघानंही भुजबळांवर कडाडून टीका केली आहे। रामटेकमधून वंचित बहुजन आघाडीनं माघार घेतली आहे। वंचितकडून शंकर चहांदे यांच्या नावाची घोषणा झाली होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे चहांदेंनी माघार घेतली आहे। रामटेकमध्ये आता महायुतीचे राजू पारवे, महाविकास आघाडीचे श्यामकुमार वर्वे आणि अपक्ष किशोर गजभिये अशी तिहेरी लढत होणार आहे। तर गजभिये यांना पाठिंबा देण्याचं वंचितनं जाहीर केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत होणार आहे। शिवसेना शिंदे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी ही लढत इथे होईल। मतांची विभागणी टाळण्यासाठी प्रयत्न केल्याचंही राजू शेट्टी म्हणाले।